नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आहे देव उठणी एकादशी. तर आज एकादशी आहे. तर ही एकादशी इतर सर्व 24 एकादशींपैकी सर्वात शुभ मानली जाते, कारण या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रापासून जागृत होतात. तिला देव प्रबोधिनी एकादशी तसेच देव उठणी एकादशी असेही म्हणतात. या विशेष दिवशी केलेले छोटे छोटे उपायही आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात आणि नवीन दिशांची दारे उघडू शकतात. या दिवशी भाविक तुळशीच्या रोपाला विशेष पवित्र असे कापड बांधतात आणि गाईला विशेष पदार्थ खाऊ घालतात. यामुळे कुटुंबात सुख समृद्धी राहते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. या विशेष प्रसंगी मी तुम्हाला या दिवसाच्या विविध पैलूंबद्दल सविस्तर माहिती देईन, जेणेकरून तुम्हाला पूर्ण लाभ मिळू शकेल. देव उठणी एकादशी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी होते, जी दिवाळीच्या 11 दिवसांनी येते. यंदा हा दिवस 12 नोव्हेंबर म्हणजेच आज मंगळवारी आला आहे. यावेळेचे सहकार्यही विशेष आहे, कारण या दिवशी राज अमृत सिद्धियोग तयार होत आहे, सर्वार्थ सिद्धियोग तयार होत आहे, रवियोग तयार होत आहे, जे भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानले जातात. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात सुख शांती प्राप्त होते. सनातन धर्मात देव उठणी एकादशीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस भगवान विष्णूंच्या जागरणाचे प्रतीक आहे, जेणेकरून लग्नासारखे सर्व शुभ कार्य, लग्न, मुंडन वगैरे पुन्हा सुरू होतात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा विधीपूर्वक आणि खऱ्या भक्तीने करावी. देव उठणी एकादशीची तिथी 11 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:46 सुरू झालेली आहे आणि 12 नोव्हेंबरला मंगळवारी संध्याकाळी 4:04 आहे. या दिवसाचे व्रत 12 नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणार असून त्याचे पारण 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:42 ते 8:51 या वेळेत करण्यात येणार आहे. तर उपवासाच्या वेळी पाण्याशिवाय उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूंची आराधना करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. या दिवशी उसाचा मंडप करून मांडव करायचा आहे. मध्यभागी चौकोनी पाट ठेवून त्या जागी विष्णूंची मूर्ती ठेवावी आणि पायाचे ठसे झाकून राहतील याकडे लक्ष ठेवायचे आहे. भगवान विष्णूला ऊस, तांबूस फळे, मिठाई अर्पण करा. देवाच्या चरणांना स्पर्श करून तुपाचा दिवा लावायचा आहे, जो रात्रभर चालू राहील असा दिवा लावा. सकाळी लवकर उठा, कीर्तन करा, व्रत कथा ऐका. असे मानले जाते की भगवान विष्णूंच्या चरणांना स्पर्श केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. भगवान विष्णू जागे झाल्यानंतर त्यांचे शालिग्राम रूप हे तुळशीशी लग्न करते. तुळशीला भगवान विष्णूंची आवडती मानली जाते आणि या दिवशी तुळशी अर्पण केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. निसर्गाचे संवर्धन वैवाहिक सुखासाठी हे फायदेशीर मानले जाते. या एकादशीच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करायचं आहे, परंतु दुसऱ्याने दिलेले अन्न स्वीकारायचं नाही आहे. जर उपवास करणे शक्य नसेल तर एक वेळ जेवण करून फक्त दूध प्या. काळी मिरी, खडे मीठ न खाता फक्त रताळे खाऊ शकता. या दिवशी कांदा, लसूण, मांस, अल्कोहोल किंवा मसालेदार पदार्थ टाळायचे आहेत. दशमीच्या दिवशी मांस, अंडी, लसूण, कांदा आणि मसूर यांचे सेवन करू नये. या दिवशी गाजर, कोबी, पालक इत्यादींचे सेवन करू नये. भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये सुपारी पान अर्पण केले जाऊ शकते, परंतु ते स्वतः खाऊ नका. या दिवशी वांगी किंवा शेंगा खाण्यास मनाई आहे. सात्विक अन्नच खावे आणि सर्व काही देवाला अर्पण करताना त्या नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवायचे आहे. या दिवशी सर्व शुभकार्यांची सुरुवात भगवान हरिविष्णूंच्या जागरणाने होते. म्हणून मित्रांनो, एकादशीचा हा विशेष दिवस तुमच्या जीवनात आनंद आणि नवीन मार्ग घेऊन येईल. देव उठणी एकादशीच्या दिवशी दुपारी झोपू नये. या दिवशी भगवान विष्णूंच्या भक्तीत तल्लीन राहावे. मान्यतेनुसार देव उठणी एकादशीला खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी भगवान हरिविष्णू आपल्या 4 महिन्यांच्या झोपेतून जागे होतात. या दिवशी भात आणि भातापासून बनवलेल्या वस्तू खाणे टाळावे, कारण भाताचे सेवन केल्याने व्यक्तीचे मन आणि शरीर
निरोगी राहत नाही. असे मानले जाते की या दिवशीचा उपवास हा केवळ खाण्यापुरता मर्यादित नसून मनाचाही आहे. हे विचार आणि शरीराच्या शुद्धीकरणाचे एक माध्यम आहे. या दिवशी लसूण आणि कांद्याचे सेवन करू नये. तुम्ही उपोषणावर असाल किंवा नसाल, फक्त सात्विक अन्न खाण्याचा प्रयत्न करा. या दिवशी उपवास करणाऱ्यांनी काही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. कोणाचाही द्वेष न करण्यासारखे, कोणाशीही वाद न घालणे, या दिवशी ज्येष्ठांचा आदर करणे आणि त्यांची सेवा करणे हे महान पुण्य मानले जाते, जे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करते. सकाळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून एकादशीचे व्रत पाळण्याचा संकल्प घ्यावा आणि सुख समृद्धीसाठी केशर मिश्रित दुधाने हरिविष्णूंचा अभिषेक करावा. या दिवशी पूजा करावी. विशेषतः श्री हरिविष्णू सहस्त्रनामांचा पाठ करा आणि विष्णू स्तुतीचा जप करा, ज्यामुळे जीवनात यश मिळण्यास मदत होते. या दिवशी दानधर्म करणे खूप लाभदायक मानले जाते. ते थोडेच असले तरी अनाथ आश्रम किंवा वृद्धाश्रमाला देणगी द्या आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या. देवउठणी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला वस्त्र अर्पण करण्याचे महत्त्व आहे, कारण तुळशी मातेला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. तुळशीच्या रोपाला लाल चुनरी अर्पण केल्याने शुभफळ मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार लाल रंग मंगळाचे प्रतीक आहे आणि तो धन, सुख आणि समृद्धी आणतो. तुळशी मातेला वस्त्र अर्पण केल्याने कुटुंबात सुख समृद्धी तर वाढतेच, शिवाय व्यक्तीच्या बोलण्यात गोडवा येतो. या दिवशी कलावा धागा म्हणजेच लाल पिवळा मौली धागा घ्या आणि तो हळदीच्या पेस्टमध्ये भिजवायचा आहे. थोडीशी हळद ओली करायची आहे आणि त्यामध्ये तो धागा भिजवायचा आहे. त्यावर 3 गाठ बांधा. गाठ बांधताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 3 वेळा जप करायचा आहे आणि तुळशीला बांधायचा आहे. यातून तुम्हाला अनेक पटींनी अधिक फायदे मिळतील. तुळशीला चुनरीशिवाय ठेवू नका. चुनरी जर जुनी झाली असेल तर कोणत्याही एकादशीला ती चुनरी बदलायची आहे. देवी लक्ष्मी तुमच्या जीवनात सुख आणि संपत्ती घेऊन येईल. मित्रांनो, तुळशीचा विवाह सुद्धा करायचा आहे. याने मनुष्याचे सर्व दुःख संपून सांसारिक जीवन सुखाने व्यतीत होते. धार्मिक मान्यतेनुसार देवउठणी एकादशीला भगवान हरिविष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हळद मिश्रित पाण्याने स्नान करावे, पिवळे वस्त्र परिधान करावे. असे केल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो आणि करिअरमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतात. विवाहात कोणत्याही प्रकारचा अडथळा येत असेल तर या दिवशी केशर, हळद आणि पिवळे चंदन यांचं मिश्रण करून तिलक लावून भगवान विष्णूला पिवळे फूल अर्पण करायचे आहे. हा उपाय लवकरच विवाहास पात्र बनण्यास मदत करतो. याशिवाय कर्जमुक्तीसाठी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्याखाली दिवा लावायचा आहे. असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते. कार्तिक महिन्यात तुळशी मातेच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तुळशी मातेला ऊस अर्पण करावा आणि देशी तुपाचा दिवा लावून आरती करायची आहे. असे केल्याने जीवनात धनधान्याची कमतरता नसते आणि सर्व प्रकारचे संकट दूर होतात. देवउठणी एकादशीच्या दिवशी काही विशेष चुका टाळायच्या आहेत, जसे की दिवसा झोपणे हा भगवान विष्णूचा अपमान मानला जातो. या दिवशी भगवान नारायणाच्या नावाने कीर्तन आणि भजन करायचे आहे. हे अत्यंत फायदेशीर आहे. पौराणिक कथेनुसार एकादशीला भात खाण्यास मनाई आहे. असे मानले जाते की या दिवशी तांदूळ सेवन केल्यास व्यक्तीच्या भविष्यावरही परिणाम होतो. त्यामुळे या दिवशी तांदूळ, अंडी यासोबतच मसालेदार पदार्थ जसे की मांस, अल्कोहोल, लसूण, कांदा टाळायचा आहे. या नियमांचे पालन केल्याने केवळ आपले मन आणि शरीर शुद्ध होत नाही, तर आपली भक्ती आणि श्रद्धाही प्रगल्भ होते. एकादशीच्या दिवशी नकारात्मक विचार येणे किंवा कोणाशीही चांगले वाईट बोलणे टाळायचे आहे. या दिवसाचे महत्त्व केवळ उपवास करण्यापुरते मर्यादित नाही, तर हा विचार आणि भावनांच्या शुद्धीचा काळ आहे. जेव्हा आपण कोणाबद्दल वाईट विचार करत नाही आणि देवाप्रती भक्ती करतो, तेव्हा आपली उपासना अधिक प्रभावी मानली जाते. म्हणून या दिवशी आपण आपले मन शांत ठेवून केवळ भगवान श्रीहरींच्या भक्तीत लीन व्हायचं आहे. मित्रांनो, भगवान हरिविष्णूला तुळशीचे रोप खूप प्रिय आहे. या दिवशी चुकूनही तुळशीची पानं तोडू नये.
तोडू नयेत. या दिवशी तुळशीची पाने तोडणे निषिद्ध मानले जाते, कारण असे केल्याने श्री हरी विष्णू नाराज होतात. आणि या दिवशी तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व असून तिची भक्तिभावाने पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी तुळशीची पूजा केल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करते. तुळशीचे रोप आपल्या जीवनात सुख समृद्धी आणते, म्हणून या दिवशी तुळशीच्या पानांवर पाणी शिंपडून त्यांची खऱ्या भक्तीने पूजा करायची आहे. देव उठणी एकादशीच्या दिवशी काही विशेष वस्तूंचे दान करणे खूप लाभदायक असते. या दिवशी पिवळ्या कपड्यांबरोबर बासरी, तांदूळ, गहू, मका, बाजरी, उडीद डाळ, पाण्याचे भुसफळे, रताळे, ऊस, हंगामी फळे, संत्रा, तसेच केळी, हळद, मोरपिसे आणि शंख इत्यादींचे दान करणे अत्यंत लाभदायक आहे, खूप शुभ आहे. देणगी देताना हे लक्षात ठेवावे की ते इतर कोणाच्याही समोर दान करू नका, कारण धार्मिक श्रद्धेनुसार दान करताना दान गोपनीय असले पाहिजे. असे मानले जाते की गोपनीय दान केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्त होते आणि त्याचे जीवन सुख शांतीपूर्ण राहते. मित्रांनो, देव उठणी एकादशीच्या दिवसाचे महत्त्व आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये खूप विस्ताराने सांगितले आहे. हा दिवस दिवाळीच्या 11 दिवसांनी येतो आणि भगवान श्री हरिविष्णू झोपेतून जागे झाल्याचा दिवस मानला जातो. या पवित्र दिवसानंतरच लग्न आणि गृहप्रवेश सारखी शुभ कार्ये सुरू होतात. या दिवसाला छोटी दिवाळी असेही म्हणतात. आणि हा दिवस घराघरात तांदळाच्या पिठापासून विविध रांगोळ्या काढून दिवे लावून भगवान हरिविष्णूंची पूजा करून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व इतके आहे की हा शुभ कार्य सुरू करण्याचे प्रतीक मानले जाते. कार्तिक शुक्ल एकादशीचा दिवस तुलसी विवाह म्हणून साजरा केला जातो. ही एक विशेष प्रथा आहे ज्यामध्ये माता तुळशीचा विवाह भगवान श्रीहरी विष्णूंशी केला जातो. या परंपरेला विशेष धार्मिक महत्त्व आहे, कारण तुळशीचे रोप केवळ पवित्र नाही, हे एक वनस्पती मानले जाते. तुळशी विवाहाचा सण आपल्या जीवनातील मंगल आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि हा पवित्र दिवस मानला जातो जेव्हा भगवान हरिविष्णू आणि माता तुळशीचा विवाह होतो. या विशेष दिवसाला देव उठणी एकादशी म्हणतात. भगवान विष्णूचा शालिग्राम रूप आणि तुळशी मातेशी विवाह करण्याचा दिवस आहे. असे म्हटले जाते की या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रापासून जागे होतात आणि त्याद्वारे ते विश्व चालवण्याचे कार्य सुरू करतात. धर्मग्रंथानुसार या 4 महिन्यात भगवान शिव सृष्टीचे व्यवस्थापन आपल्या हातात ठेवतात. भगवान हरींच्या अनुपस्थितीमुळे ते स्वतः सृष्टीचा भार उचलतात. भगवान विष्णूंच्या या झोपेचे कारण म्हणजे स्वतः माता लक्ष्मीने एकदा भगवान विष्णूंना सांगितले की जोपर्यंत ते जागे आहेत इतर देवतांना आणि विशेषतः माता लक्ष्मीलाही विश्रांती मिळाली नाही, तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांची चिंता समजून घेऊन योगनिद्रा करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून सर्व देवता माता लक्ष्मी यांना शांती आणि आरामाचा अनुभव घेता येईल. भगवान हरी यांनी वचन दिले की 4 महिन्यांच्या या झोपेत जे भक्त त्यांचा आदर करतात त्यांच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहील. कार्तिक महिन्यातील एकादशीला तुळशी आणि शाळीग्रामचा विवाह शुभ मानला जातो. या दिवशी मंदिरामध्ये विष्णू सहस्त्रनाम आणि इतर पवित्र मंत्रांचा जप केला जातो. या विवाहामुळे व्यक्तीच्या जीवनात सुख शांती आणि शुभ परिणाम मिळतात अशी धार्मिक धारणा आहे. घराच्या छतावर दिवा लावणे आणि घराचा प्रत्येक कोपरा उजळवणे समृद्धी आणि शांतीसाठी याचे विशेष महत्त्व आहे. या प्रसंगी घरोघरी तुळशीचे दान करणे हे देखील विशेष पुण्य मानले जाते. तुळशीला वृंदावन, कृष्णा, जीवनी, नंदिनी अशा वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखले जाते. हे भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण केले जाते आणि जे जीवनात पवित्रता समर्पणाची भावना जागृत करते. तुळशी विवाहासोबतच एकादशी व्रतालाही महत्त्वाचे स्थान आहे. या व्रताशी संबंधित एक प्राचीन कथा सांगितली जाते, जे सांगते की उपवासाचा खरा अर्थ मनाच्या शुद्धतेमध्ये आहे. एकेकाळी एका तेजस्वी राजाच्या राज्यात सर्वजण एकादशीचे व्रत करत असत, ज्यामध्ये त्या दिवशी जनावरांनाही अन्न दिले जात नव्हते. एके दिवशी दुसऱ्या राज्यातील एक व्यक्ती नोकरीसाठी राजाकडे आले आणि राजाने त्याला एकादशीच्या दिवशी अन्न मिळणार नाही अशी अट घातली, जी त्याने मान्य केली. पण एकादशीच्या दिवशी त्याला फळे देण्यात आली. तेव्हा त्याने खाण्यासाठी अन्नाची मागणी केली. राजाने त्याला दिलेल्या अटीची आठवण करून दिली, पण भुकेमुळे
त्या माणसाने त्यात भर घातली. शेवटी राजाने त्याला आणखीन काही दिले. त्या माणसाने नदीच्या किनारी जाऊन भगवान विष्णूंना हाक मारली की त्यांच्या हाकेवर भगवान चतुर्भुज रूपात प्रकट झाले आणि प्रेमाने भोजन करू लागले. हे पाहून त्या माणसाचा विश्वास आणखीनच वाढला आणि पुढच्या एकादशीला त्याने दुप्पट जेवण मागितलं. राजाने कारण विचारल्यावर त्याने सांगितले की देव स्वतः त्याच्यासोबत जेवतो. हे ऐकून राजाला फार नवल वाटले आणि त्याने पुरावा पाहण्याचे ठरवले. राजा त्या व्यक्तीसोबत गुपचूप बसला. जेव्हा त्या व्यक्तीने अन्न तयार केले आणि देवाला हाक मारली तेव्हा देव प्रकट झाला नाही. त्या माणसाने विनवणी केली आणि शेवटी म्हणाला की देव आला नाही तर नदीत उडी मारेन. त्याची अविचल भक्ती पाहून भगवंत प्रकट झाले आणि अन्न घेऊन गेले. नंतर देवाने त्याला त्याच्या निवासस्थानी नेण्याचा आशीर्वाद दिला. हे सर्व पाहून राजाला समजले की उपवासाचा खरा लाभ तर तेव्हाच मिळतो जेव्हा मन शुद्ध असते. यानंतर राजानेही शुद्ध अंतकरणाने व्रत करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याला अखेर स्वर्गप्राप्ती झाली. या कथेवरून हे स्पष्ट होते की उपवासाचा खरा अर्थ फक्त अन्न खाणे नाही तर मन शुद्ध आणि भक्तीने भगवंताचे स्मरण करणे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.